आणि एक मोठी बातमी समोर येते, भारतापुढे 242 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे। भारत पाकिस्तान आज सामना होतो। हाय व्होल्टेज सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते पाकिस्तानने 242 रन्स केलेले आहेत। 50 ओव्हर पूर्ण झाल्यात आणि त्यामध्ये 242 रन्स खरं तर बघायला मिळत आहेत। पाकिस्तान कुलदीप यादवने यावेळेला 3 विकेट्स घेतल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। हाय व्होल्टेज मॅच आज सुरू आहे। भारत आणि पाकिस्तान महायुद्ध म्हणावं लागेल। भारतापुढे 242 धावांचं आव्हान बघायला मिळत आहे। सारे देशाचं ज्याकडे लक्ष लागलेलं आहे ती मॅच आपण आज बघतोय आणि भारत पाकिस्तान मॅचमध्ये आज भारतापुढे 242 धावांचं आव्हान आपल्याला बघायला मिळते। हा महामुकाबला पार पडतो दुबईमध्ये। 50 ओव्हरमध्ये पाकिस्तानने 242 रन्स केलेले आहेत। तर माझे सहकारी अमित मोडक सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। अमित सर, काय सांगाल, आतापर्यंत 242 रन्स बघायला मिळत आहेत आणि कशा पद्धतीने आतापर्यंतचा खेळ झालेला आहे? बिलकुल अमित, 242 धावांचं टार्गेट सध्या टीम इंडियाच्या पुढे आहे आणि जर आपण सकाळपासून या मॅचवर बोलतोय आणि आता जर बघितलं तर 242, मला असं वाटतं की कुठे ना कुठे पाकिस्तान किमान 25 ते 30 रन्स शॉर्ट राहिलेलं आहे। ज्या पद्धतीनं मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग केली होती पाकिस्ताननी, एक वेळ असं वाटत होतं की 250-260 धावा पाकिस्तान सहज करत जाईल, परंतु कुलदीप यादवनी ज्या पद्धतीने टीम इंडियाचा कमबॅक या मॅचमध्ये केलेला आहे, ज्या पद्धतीनं भारताला परत आणलेलं आहे या मॅचमध्ये, त्यानंतर मला असं वाटतं की 242 हे एक चांगलं टार्गेट आहे। परंतु टीम इंडियाची जर बॅटिंग लाईनअप आपण बघितली अमित, तर मला असं वाटतं की भारतासाठी हे आव्हान फारसं आव्हानात्मक नाही आहे, कारण ज्या पद्धतीनं पाकिस्तानची बॉलिंग आहे, त्यांच्याकडे फारसे स्पिनर्स नाही आहेत। शहीनशाह आफ्रिदीचा फॉर्म पण इतका चांगला नाही आहे, त्यामुळे जर सुरुवातीची पार्टनरशिप चांगल्या झाल्या तर 242चं हे टार्गेट भारतासाठी फारसं आव्हानात्मक आहे असं वाटत नाही। आणि दुसरीकडे आज आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा बाबर आझम चांगली कामगिरी करू शकला नाही, परंतु मिडल ओव्हरमध्ये रिजवान जो त्या पाकिस्तानचा कॅप्टन आहे, त्याने ज्या पद्धतीने हे इनिंग सांभाळून घेतली, त्यामुळेच पाकिस्तान आपल्याला 241 धावा करताना दिसतोय अमित। भारतापुढे खरं तर 242 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे। या 242 धावा काढताना पाकिस्तानची दमछाक झालेली बघायला मिळते, त्याबद्दल काय सांगाल? कशा प्रकारे हा खेळ तुम्ही बघितला? एक आपण स्कोअर बोर्डवर जर नजर टाकली तर सौद शकील ज्यांनी 62 धावा केलेल्या आहेत, मोहम्मद रिजवानने 46 धावा केली आणि हीच ती पार्टनरशिप होती, जवळपास 100 रनची पार्टनरशिप होती, ज्या पार्टनरशिपमुळे पाकिस्तान या गेममध्ये परत आला। कारण सुरुवातीला जर आपण ओपनिंग बघितली तर बाबर आझम 23 धावांवर आऊट झाला आणि त्यानंतर इमाम उल हक 10 रन्स करून आऊट झाला। या दोघांनी गेल्यानंतर सौद शकील आणि रिजवान या दोघांनी पाकिस्तानची बॅटिंग सांभाळली, त्यांनी एक चांगला स्कोअर उभा केला आणि एक आव्हानात्मक स्कोअर पाकिस्तान करेल असं त्यांनी एक आपण म्हणू शकतो की एक चांगली स्टार्ट दिली मिडल ओव्हरमध्ये। परंतु त्यानंतर पुन्हा एकदा खुशदिल शाहनी 38 रन्स करत एक चांगला आपल्याला असं वाटत होतं की 260-270 पर्यंत पाकिस्तानची टीम जाऊ शकेल, परंतु त्यानंतर खालचे जे बॅट्समन आहे, शहीनशाह आफ्रिदी 0, त्याच्यानंतर नसीम शाह 14, हारिस रौफ 8 आणि अब्रार अहमद 0, तर खालची जी एक तळाची फळी आहे, लोअर ऑर्डर आहे, ते काही कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाही आणि त्यामुळे कुठे ना कुठे टीम इंडियाने कमबॅक केला या मॅचमध्ये। खास करून कुलदीप यादवनी लास्ट ओव्हरमध्ये, शेवटच्या ओव्हर्समध्ये ज्या पद्धतीने विकेट काढल्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी पाकिस्तानी बॅट्समनला बांधून ठेवलं आणि त्यामुळेच ते मोठे शॉट्स ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की जेव्हा शेवटचे स्लॉग्स ओव्हर सुरू होतात त्या ओव्हरमध्ये जसं खेळायला पाहिजे ते खेळू शकले नाही। निश्चित आपल्यासोबत ना माजी क्रिकेटपटू अमोल मुजुमदार आहेत। अमित सर, तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता। अमोलजी, आत्ता जो स्कोअर उभा केला आहे पाकिस्ताननी, काय वाटतं भारतापुढे किती मोठं आव्हान आहे 242? मला वाटत नाही की जास्त मोठं आव्हान आहे। 242 धावा या झाल्या पाहिजेत। जी बॅटिंग लाईनअप भारताकडे आहे, रोहित चांगला स्टार्ट जर का दिला त्यांनी तर शुभमन गिल चांगल्या फॉर्म मध्ये आहे, विराट आहे आणि श्रेयसही आहे। सो मला वाटत नाही एवढं मोठं लक्ष आहे, पण तरीही पाकिस्तानची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे। अमोल, आपण ज्या पद्धतीने बघितलं की ओपनिंग एवढं चांगलं होऊ शकली नाही, परंतु कुठे ना कुठे आज भारताच्या बॉलिंगमधला एक विकनेस दिसला। आज बुमराहचं नसणं
आपल्याला एकदा पुन्हा दिसलं की त्याची कमतरता जाणवली. त्यानंतर मोहम्मद शामी पण तेवढा फिट वाटत नव्हता. कुलदीप यादवमुळे आपण कमबॅक करू शकलो, परंतु बॉलिंगमधल्या विकनेसेस दिसून आल्या पुन्हा एकदा आज. कुलदीप आणखीन रवींद्र जडेजा हे दोन असे स्पिनर्स आहेत जे कुठच्याही खेळपट्टीवरती ते आपला प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे बुमराह नसल्याने एक मीडियम पेस डिपार्टमेंटमध्ये थोडंसं एक थोडीशी कमी जाणवली. पण मला असं वाटतं मोहम्मद शामी गेल्या मॅचला 5 विकेट काढले. आणखीन या मॅचला थोडासा रिदम मध्ये नाही वाटला. थोडा मला असं वाटलं की थोडासा ड्रॅग होत होता. पण तरी एक चांगला होतकरू खेळाडू भारताला मिळालाय हर्षित राणामध्ये. खूप इम्प्रेसिव्ह आहे हर्षित राणा. जेव्हा पण मी बघितलंय त्याला गेल्या 4-5 महिन्यामध्ये भारतासाठी खेळताना तो खूप इम्प्रेसिव्ह वाटलाय. त्यामुळे बुमराह नाही आहे, पण तरी भारताचं फ्युचर बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये सुंदर आहे. अमोल, आणखी एक प्रश्न. 242चं टार्गेट चेस करत असताना पाकिस्तानकडून कुठले असे बॉलर्स तुला वाटतं की यांच्याकडून सर्वात जास्त धोका आहे, आणि कशा पद्धतीची आता रणनीती असायला हवी हे टार्गेट चेस करताना? कारण दुबईच्या त्या पिचवर 242 पण काही कमी रन्स नाही आहेत. 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे पाकिस्तानचे फास्ट बॉलिंगमध्ये 3 उत्कृष्ट फास्ट बॉलर्स आहेत. हॅरिस रौफ, शाहीन शाह आफ्रिदी आणखी नसीम शाह. त्यांचा स्पिनर ही चांगला आहे अब्रार, आणि 2 पार्ट टाइम स्पिनर्स आहेत. ऑलराऊंडर्स मध्ये येतात ते. तर बॉलिंग त्यांची ताकद आहे मगाशी मी म्हणालो. तर थोडंसं सावधतेने खेळलं पाहिजे सुरुवातीला. खास करून विकेट हातात असणं फार गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्या 10 ओव्हर्स ज्या पॉवर प्ले असेल, पहिल्या 10 ओव्हर्स कशा जात आहेत आणि कोणाकडे झुकतंय, ते थोडंसं एक इम्पॉर्टंट फेज असेल. पहिल्या 10 ओव्हर्सचा जो फेज असेल तो जर का आपण बघितलं, पहिली इनिंग जर का बघितली आपण, तर नवीन बॉलनी रन्स थोडेसे आले, पण जसा बॉल ओल्ड होत गेला, थोडासा जुना होत गेला, या विकेटवरती एवढा इझी नाही आहे. दुबईच्या विकेटवरती मला चांगलं माहिती आहे की या विकेटवरती जसा जुना होईल बॉल तसा बॅटिंग थोडीशी कठीण होत जाईल. तर त्यामुळे नवीन बॉलवरती जास्तीत जास्त रन करणं भाग आहे. म्हणून मी म्हणालो की पहिले 10 ओव्हर फार इम्पॉर्टंट आहे. आणि पाकिस्तानकडे स्पिनर्स नसणं, एखाद दुसरा स्पिनर आहे त्यांच्याकडे, ही कुठेतरी भारतासाठी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, आणि तोच पाकिस्तानसाठी मोठा ड्रॉबॅक आहे. पण जे 3 फास्ट बॉलर्स आहेत ना, ते वर्ल्ड क्लास आहेत. हॅरिस रावकडे थोडा एक्सपिरियन्स आहे, आणि मला असं वाटतं ह्या विकेटवरती हॅरिस राव, नसीम शाह पण चांगली गोलंदाजी करेल असं मला वाटतंय. पण थोडंसं सावधतेने जर का खेळलं त्या दोघांना, विकेट नाही दिल्या त्या 3 फास्ट बॉलर्सना, कारण ते हुकमी एक्के आहेत त्यांचे. तर का त्या हुकमी एक्क्यांना तुम्ही जर का विकेट नाही दिल्यात तर मग 242 आरामात चेज होईल. अमोल, थँक्यू व्हेरी मच. तर आम्ही जसं अमोल सांगत होता की 242 एक मोठं आव्हान आपल्याला त्या रन्स किंवा त्या आकड्यामध्ये दिसत नसलं तरी पाकिस्तानची जर बॉलिंग लाईनअप आपण बघितली, आणि ज्या प्रकारे तो सांगत होता की जर सुरुवातीला पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांना आपण विकेट्स नाही दिल्या, भलेही रन्स कमी आले आणि विकेट्स नाही दिल्या, तर मला असं वाटतं की भारतासाठी एक चांगली संधी आहे. परंतु जर सुरुवातीला आपली टॉप ऑर्डर जर त्यांनी 2-3 विकेट्स काढल्या, तर मला असं वाटतं की हे 242चं टार्गेट 280-282 सारखं मोठं देखील वाटू शकतं. अमित, निश्चित तुमच्या दोघांचे आभार. तुम्ही सविस्तर चर्चा केली त्याबद्दल.